मित्रांनो, स्किल द टीव्ही सरतापेच्या पुढच्या भागामध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे की मागच्या वेळी आपण डॉक्टर देशमुख यांच्यासोबत अनेक विषयांवरती चर्चा केल्या. त्याचबरोबर त्यांचं ऍक्टिंग स्किल, त्यांचं डिरेक्शन, त्यांचं लेखन आणि त्यांची ऍक्टिंगच्या प्रवासाबद्दल आपण जाणून घेतलं. आता या एपिसोडमध्ये आम्हीच जसं तुम्हाला कमेंट केलं होतं तसं त्याचप्रमाणे आपण त्यांच्या कुटुंबाला भेटणार आहोत आणि खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. तर चला तर भेटूया पुन्हा एकदा डॉक्टर देशमुख यांना. दिग्दर्शक आणि कलाकार याच्यात काय डिफरन्स आहे? म्हणजे अभिनेता म्हणायचं. हो, म्हणजे ऍक्टर आणि डिरेक्टर फरक याच्यामधला आहे. डिफरन्स काय? अभिनेता हा फक्त त्याच्या भूमिका, अगदी सोपं आणि थोडक्यात सांगायचं तर अभिनेता हा फक्त त्याच्या भूमिकेचा विचार करतो. दिग्दर्शकाला तसं नाही करता येत. दिग्दर्शकाला सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. म्हणजे आपल्याकडचे प्रसिद्ध दिग्दर्शक दामू केंकरेंनी त्याची एक सुंदर व्याख्या केली एका ओळीमध्ये, की जो नाटकाचा स्वरूप निर्णय घेतो तो दिग्दर्शक. तसा स्वरूप निर्णयन करणारा दिग्दर्शक म्हणजे अख्ख्या नाटकाचं स्वरूप निर्णयन करणे, त्याचं इंटरप्रिटेशन करणे. म्हणजे प्रकाश कसा असला पाहिजे, फक्त अभिनयच नाही, प्रकाश कसा असला पाहिजे, त्याचा रंग कसा असला पाहिजे, संगीत कसं पाहिजे, त्यासाठी कुठलं इन्स्ट्रुमेंट पाहिजे, कुठला भाव आहे, ती किती इंटेन्सिटीचं पाहिजे, प्रकाश किती इंटेन्सिटीचा पाहिजे, सेट कसा पाहिजे, नेपथ्य कसं पाहिजे, त्याचा रंग कसला असला पाहिजे, त्याची रंगसंगती, नटाच्या कपड्याची रंगसंगती, नटाच्या रंगभूमीवरील हालचाली, तो कसा वावरला पाहिजे. म्हणजे रंगमंचाचे 9 भाग असतात, त्याच्यात कुठल्या भागात तो उभा राहिला म्हणजे तो प्रमुख त्याचा इम्पॅक्ट प्रेक्षकांवरती चांगला येईल. आत्ता त्याचं त्या नाटकातलं महत्त्वाचं स्थान कुठलं आहे, त्याचं स्थान महत्त्वाचं असेल तर त्याला कुठे उभं केलं पाहिजे, त्याची रचना ज्याला कंपोजिशन म्हणतात, ती रचना कशी असली पाहिजे. मग त्या हालचाली, ही हालचाल मी इथून तिथे गेलो म्हणजे मनाला आलं म्हणून नाही गेलो, तर ते का गेलो, त्या मुवमेंट मागे काय माझी प्रेरणा आहे, अंतप्रेरणा काय, त्या पात्राची प्रेरणा काय, हे अत्यंत बारकाईने याचा अभ्यास करावा लागतो. त्याचबरोबर नाटककाराने जे नाटक लिहिलं आहे ते स्वतःच्या मनामध्ये ते अगदी तयार करणं, आधी त्याची प्रतिसृष्टी तयार करणं, ते स्वतः बघणं, व्हिज्युअलाइज करणं आणि मग ते नट आणि बाकी तंत्रमाध्यमं, रंगभाषेच्या माध्यमातून ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं आणि प्रेक्षकांना समाधी अवस्था प्राप्त होईल, त्यांच्या पंचेंद्रियांना त्याची कशी अनुभूती मिळेल यासाठी प्रयत्न करणं हे दिग्दर्शकाचं काम. म्हणून दिग्दर्शकाचा कॅनव्हास, दिग्दर्शकाची व्याप्ती ही प्रचंड मोठी आहे. अभिनेता त्याच्या भूमिकेचा अभ्यास करतो, त्यालाही सगळं हे करावंच लागतं की मी हे बोलतोय ते का बोलतोय, वाक्याचे कसं, कुठला टोन पाहिजे, कशी भाषा असेल, त्याचं त्या पात्राचं पार्श्वभूमी कशी असेल, तो कसे कपडे घालत असेल, त्या नाटकाची पद्धती कोणती, त्याचा आकृतिबंध कोणता, त्या नाटकाची शैली कोणती, त्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी बदलत जातात. तसा दिग्दर्शकाला विचार करावा लागतो. म्हणून दिग्दर्शक आणि कलावंतामध्ये हा फरक आहे. आणि हा पडद्यामागे राहून सगळं करणारा जो तुमचा विषय आहे, तर दिग्दर्शक हा पडद्यामागे, तो कधी समोर येत नाही, पण तो नाटकातनं तुम्हाला दिसत राहतो. खरं तर तो दिसला नाही पाहिजे असं म्हणतात की दिग्दर्शक, पण तो हे सगळं आपल्याला जो आपल्या समोर आणतो ते सगळं दिग्दर्शक करत असतो. म्हणून हा त्याच्यातला फरक आहे. तर आपण या विषयावर आहोतच, तर हे नाटक तुमचं चल ऐश करले हे काय आहे किंवा याच्या मागची स्टोरी काय आहे? हे नाटक चिंतामणी नीलता नार्वेकरांनी व्यावसायिक रंगभूमीवर सादर केलं. याच्यामध्ये रमेश वाणी, त्यानंतर आदेश बांदेकर आणि पंडित सोनाली पंडित यांनी याच्यात प्रमुख भूमिका केल्या होत्या. या नाटकाची गोष्ट अशी आहे की माझे वडील गेले 2001ला. त्यावेळेला मी अंत्यविधीसाठी आपण जातो, 10वा 11वा 12वा करतो ना, तर मराठवाड्यामध्ये आमच्याकडे गोदावरी नदी आहे, तर तिथे मी गेलो एका क्षेत्रावरती विधी करण्यासाठी. तर गाडीतनं उतरलो, मी कारमध्ये गेलो, मोठ्या भावाकडे कार होती, उतरलो तर म्हटलं कारमध्ये माणसं आली. मग तिथले जे लोक होते ते दशक्रियाविधी करणारे, तर ती मंडळी आली, तर त्यांनी माझ्या हातात तो वडिलांच्या अस्थीचं ते सगळं, आणि त्यांनी मला स्कीम सांगायला सुरुवात केली की तुम्हाला 2 वेळचा नाश्ता, जेवणाचे एवढे पैसे, राहायला हे लागत असेल तर तुम्हाला हे, झोपायची व्यवस्था अशी असेल तर ते. म्हणजे ह्या सगळे जसे आपण एखादी ट्रॅव्हल एजन्सी किंवा हॉटेलवाले सांगतात ना स्कीम, तशी त्यांनी सांगायला. आणि मला तिथे शॉक. बरं, आम्ही अवघडलेलो, वडील गेल्याचं दुःख, हातात कलश, तर यांचं ते सगळं घेतलेलं, आणि यांचं सुरू झालं आणि चढाओढ लागली. हा सांगतो, अरे माणसं कशासाठी आली ते बघा. मग हे मार्केटिंग मला तिथं पहिल्यांदा जाणवलं. मग मी काय करायचो, ते विधी संपले त्यांचे, आता आपण कलावंत माणसं, त्या दुःखातही आपल्याला तो विनोद, ती जी जो परिस्थितीचा विरोधाभास दिसत होता तो मला बोचत होता.
मग मी त्या घाटावर जाऊन बसायचं. घाट बांधलेले असतात त्या गोदावरीच्या काठावर. आणि त्या घाटावर आणि गावात फिरताना माझ्या असं लक्षात आलं की किती गाव बदललंय. जे मी गाव सोडलं होतं, जेव्हा माझं गाव सोडलं मी ज्या 10वी झाल्यानंतर 1982-83, त्याच्यानंतरचं आत्ताचं 2005 साली 3 साली कसं गाव झालंय, खेडं कसं झालंय. तर मी त्या कट्ट्यावर बसलेलं असताना हॉटेल होतं छोटं एक, तिथे म्हणजे झोपडी टाईप हॉटेल, 12 तास लोड शेडिंग, पण त्याच्याकडे मोठा असा एवढा मोठा आडवा फ्रीज ज्याच्यामध्ये कोल्ड्रिंक्स कंपनीने दिलेला, आणि 12 तास लोड शेडिंग. तिथं पानाची टपरी होती, त्याच्यावर डोळा मारणारी एक बाई, त्या सिगारेटची जाहिरात करणारी, आणि अख्खी टपरी त्या सिगारेटच्या कंपनीने हे केलेलं. गावात गेलो तर भिंती सगळ्या रंगवलेल्या वेगवेगळ्या प्रॉडक्टच्या, म्हणजे ती भिंत दिलेली, पोस्टर्स लागले, ते सगळं लागले. म्हणजे गावाचं विद्रूप सगळं हे रूप बघायला मिळालं. हे सगळं, आणि त्याचबरोबर हे अशा स्कीम सांगणारे गावातली मंडळी, हे सगळा विरोधात बघितला, कुठेतरी अस्वस्थ होतो. पण विषय म्हणजे असं नाटक लिहायचं वगैरे नाही, पण अरे हे काय हे कुठे गेलं आपलं ते गावातलं गाव, पण कुठे गेलं सगळं. आणि मग ते मी थोडंसं विस्मरणात गेलं. आणि मग मुंबईत मी जेव्हा आलो तेव्हा माझ्या बायको आणि 2 मुलांना घेऊन आलो. तर आल्यानंतर त्यांनी सुरू केलं, मुंबई ना, मुलांना उत्सुकता. ते तेव्हा मॅगडी नवीन होतं, तर मॅगडीत जायचं आम्हाला. आणि म्हटलं कशासाठी, ते सांगा ना. नाही आम्हाला जायचं आहे. आता मॅगडीत जायचं असं भीती वाटायची, खूप पैसे लागतील. आता त्यावेळेस मी स्ट्रगलर, पैसे नाही. वर्षभरात माझी 2च कामं झालेली, खूप पैसे नाहीत जवळ. पण नेमकं मला एक हैदराबादचं काम मिळालं ETVचं, मग ते करून आलो, तो पैसे मिळाले. मी म्हटलं नाही आता मुलांना घेऊन जाऊ. म्हणून मग मी इथे हब मॉलच्या तिथे तेव्हा मॅगडी होतं, घेऊन गेलो, मुलगा मुलगी. तर म्हटलं मागवतील काय, त्यांनी ते मिल मागवलं, ते खाल्लं, अर्धवटण टाकून दिलं. आणि त्याच्याबरोबर फ्री खेळणी होती, ते काहीतरी सैनिक गनवाले, ते असे माणसं असतात ना, ते ती होती. आणि त्यांना ती फ्री खेळणी हवी होती, म्हणून त्यांना ते मिल हवं होतं. म्हणजे कशावर तरी काहीतरी फ्री आहे म्हणून त्यांना ते खायचं होतं. किती तिथं दुसरा शॉक. तिसरा शॉक तेव्हा पेपरमध्ये, आत्ताचे मान्यवर पेपर, नाव घेणं संयुक्त नाही, पण जे मान्यवर पेपर्स आहेत, म्हणजे जे नामांकित पेपर आहेत, ज्यांना एवढा मोठा इतिहास आहे, ते पेपरवर तेलाचे पाऊच, शॅम्पूचे पाऊच लावून विकायला लागले. म्हणजे पेपरवर लावून यायचे, की जो चौथा स्तंभ आहे लोकशाहीचा. त्याच दरम्यान मला टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक बातमी वाचायला मिळाली, एका आईने तिच्या मुलाच्या शिक्षणासाठी डोक्यावर गोंदून घेतलं. गोंधन करतो ना आपण, तसं गोंधून घेतलं. आणि मग मला तो नाटकचा विषय, की इतकी आपलं आयुष्य सगळं इव्हेंटनी भारावून गेलेलं आहे, व्यापून गेलेलं आहे. आणि माणूस या सगळ्या इव्हेंटमध्ये माणूस पण संपत चाललं आहे, आपलं आपलं अस्तित्व संपत चाललं आहे. आपण कशावर काहीतरी फ्री आहे, म्हणजे त्याची गरज आहे का आपल्याला. गरजेपेक्षा आपण, म्हणजे मॉलला जर गेलं तर ती माणसं बघायचो मी, तो महिला पुरुष ते एवढ्या बॅगा घेऊन त्या ट्रॉलीत बसत नाही, मग ते घेऊन जातात, का तर काहीतरी स्कीम आलेली, आत्ता ऑफर आहे काहीतरी म्हणून घेतात. त्याची खरंच गरज आहे का. तर गरज नसताना हे जे घेणं आहे, ही जी भूक आहे, ही कसली भूक आहे, भस्मासूर काय आपला. आणि मग याच्यावरती मी चल ऐश करले. आपला जो ॲटिट्यूड झाला आहे, पुढचं पुढे बघूया. आत्ताच पूर्वी कसं होतं, आपण प्रोव्हिजन करून ठेवायचो. बरोबर. म्हणजे इव्हन धान्याची सुद्धा आपल्या घरी कोठारं होती ती, आणि त्याच्यात आपण धान्य वर्षभराचं ठेवायचो, डाळी आणून ठेवायचो. आत्ता म्हणजे आत्ताचा क्षण जगून घे, आत्ता कपडा घेतला टाकून दिला, हे आत्ताचा क्षण जगून घे, चल ऐश करले, हा आपला ॲटिट्यूड झाला आहे. म्हणून मग ते चल ऐश करले नाटक मी त्याच्यावर लिहिलं. तर त्याचा आकृतीबंध टिपिकल मी वास्तववादी नाटकासारखा लिहिला. मग ते नाटक आवडायचं नाही, फाडून टाकले 2 ड्राफ्ट. मला मग एकदा मी पार्ल्याला नाटक बघायला गेलो, तर तिथे मी ज्या एका शास्त्रीय संगीताला गायकाला ओळखत होतो, तर तो गायक इतका श्रेष्ठ गायक, मोठ्या गायकाकडे शिकलेला, आणि माझ्याशी छान गप्पा मारत होते. इतक्यात एक 35-30चा मुलगा आला, आणि तो इव्हेंट मॅनेजर होता. त्याच्याशी बोलताना ती इतकी त्याच्या पिजेला टाळ्या द्यायला लागले, त्याच्या नाही त्या विनोदाला हसायला लागले. म्हणजे असं का करतायत, म्हणजे मग माझ्या लक्षात आलं. ते म्हणले अरे तेवढं आपलं ते स्पॉन्सरशिप तर बघ ना कार्यक्रमाचं. आणि मग मला तिथे फॉर्म सापडला नाटकाचा, स्पॉन्सरशिपचा, की आपलं आयुष्य प्रत्येक टप्प्यावर स्पॉन्सर झालं. आणि मग हे नाटक चल ऐश करले मी लिहिलं, आणि ते व्यावसायिक त्याचे भरपूर प्रयोग झाले. त्या नाटकाला लेखनाचाही पुरस्कार मिळाला, 2 पुरस्कार मला मिळाले त्या नाटकाला लेखनाची. अशी ती गंमत. तर सर, या नाटकाच्या माध्यमातून तुम्ही काय संदेश देण्याचा प्रयत्न केला. की आत्ता ते नाटक, आनंदाची गोष्ट म्हणजे बघा, 2007-08ला नाटक लिहिलं. आत्ता ते मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियातल्या एका ग्रुपनी, जे गेली अनेक वर्ष नाटक करतात, तिथली मराठी माणसं, तर त्यांनी ते नाटक तिथे सादर केलं त्यांच्या ग्रुपनी. आणि मला एक दिवशी फोन आला
तर आता कॉल पाहायला मी तर तो बाहेर देशातलं म्हटल्यानंतरच ते हनी ट्रॅप बीप असतं ना, म्हणून मी आपलं कट केलं, नको बाबा. पुन्हा फोन आला, मी कट केलं. मग मला मेसेज आला की आम्हाला तुमच्याशी बोलायचं इंग्रजीमध्ये, की असं असं आहे, तुमच्या नाटकाची आम्ही निवड केली आमच्या मंडळाने आणि आमचं ते नाटक इथं ऑस्ट्रेलियात सादर करायचं, त्या संदर्भात बोलायचं. मग तुम्हाला कॉल करू का? म्हटलं हां, आता करा कॉल. आता म्हणलं याला शिवाय देतो. आणि खाली नाव होतं नेपोलियन अल्मेडा. नेपोलियन अल्मेडा मराठी नाटक कशाला करायला ऑस्ट्रेलियात? म्हणून ते मजा करते. मला त्याला शिवाय देतो. म्हणून मी तिचा फोन आल्याला घेतला आणि तिकडनं जेव्हा हॅलो म्हटल्यानंतर तो माणूस अस्खलित मराठीत बोलत होता. तो आपल्या दिब्रोटो सरांबरोबर काम केलेला माणूस, इथे वसई विरारचे, आणि ते तिथे गेली 20-25 वर्ष नाटक करतात आणि इतका अप्रतिम आणि इतका चांगला ग्रुप आहे त्यांचा. त्यांनी म्हणजे दळवींचं, मतकरींचं, शना नवरेंची नाटकं केली, अभिराम बडकमकरचं, आणि मग आत्ता माझं, म्हणजे अशी नाटकं करणारा ग्रुप, आणि ती अस्खलित मराठीत बोलायला लागली. म्हणजे आपण काहीतरी कोणाबद्दल कशी भावना करतो आणि काय घडतं, आणि त्यांनी ऑस्ट्रेलियात त्याचे प्रयोग केले. इतकं ते आत्ता नाटक कॉन्टेम्पररी आहे, समकालीन मूल्य आहे त्या नाटकाला. अच्छा. कारण आपली जी घसरण होती, म्हणाले अहो सर हे तुम्ही 2007 म्हणलं आत्ता का करताय? ते म्हणजे उलट आत्ता जास्त संयुक्तिक आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपली, अगदी बारसं सुद्धा आपण इव्हेंटसारखं सादर करतो. हळदी कुंकू, अगदी घागरी फुंकण्याचा कार्यक्रम पण इव्हेंट झालाय. तर हे जे इव्हेंटचं स्वरूप आपल्या आयुष्यात आलं आहे, आणि प्रत्येक गोष्टीला स्पॉन्सरशिप, की इतकी त्या माणसाची विचारसरणी काय आहे, त्याचं काय ते नाही बघायचं. आम्हाला स्पॉन्सर मिळतोय ना, मग करा. मग तो सांगेल तसं, मग त्याची वाक्यामध्ये ॲड करा, त्याची गरज आहे का, मग त्या पद्धतीने आपल्या कार्यक्रमात बदल करा. म्हणजे इतका आहारी गेलो की आपल्याला मूळ सांगणंच विसरून गेलो आहोत. आपल्यातलं जी खरी माणुसकी आहे ती विसरून गेलो आहोत. आणि आपण ह्या सगळ्या मार्केटिंगच्या युगामध्ये कसे भरकटत चाललं याचं ते विनोदी पद्धतीने, थोडंसं सटायर पद्धतीने ते मांडलंय, आणि ते लोकांना खूप अपील झालं. खूप त्या लोकांनी त्याचा गौरव केला, आणि मला आनंद झाला की चला आपण लिहिली आहे एका दुःखामध्ये, वडील गेल्याच्या दुःखात सुचलेलं नाटक, पुढे मुलांच्या त्या गमतीतनं उभा राहिलेलं नाटक, आणि आज ते लोकांना इतकं महत्त्वाचं वाटतं की त्याचा ऑस्ट्रेलियात प्रयोग होतो. आणि मग ऑस्ट्रेलियाच्या आकाशवाणीने वगैरे माझी मुलाखत घेतली त्या संदर्भात, त्या नाटकासंदर्भात, एकूण प्रवासासंदर्भात. तर छान वाटलं मला. आणि अशी बाहेर मंडळी मराठी नाटकावर प्रेम करतात. त्यांनी मला प्रश्न विचारला, सर शेवटचा एक प्रश्न आहे की तुम्ही मानधन काय घेणार? म्हटलं 0. ते म्हणले असं का? म्हटलं तुम्ही मराठी जागा भाषा आपण जगवण्याच्या गोष्टी करतो, आज तुम्ही मराठी नाटक तिथे जगवत आहात आणि तुम्ही व्यावसायिक प्रयोग करत नाही आहात. तुम्ही तिकीट लावताय ते ठीक आहे, पण त्याचे काही तुम्ही व्यावसायिक दृष्टीने खूप प्रयोग करणार नाहीत. मला मानधन काही नको. पण त्या माणसांनी मला इथे आल्यानंतर घरी येऊन मानचिन्ह, शाल सगळं दिलं. माझ्या बायकोला गिफ्ट आणलं, मुलाला. इतकी माणसं की नाही सर असा माणूस नाही मिळत की जो मानधन नाही मागत. म्हणजे मानधन मागण्याचं माझं एवढं तर मराठीवर आपलं प्रेम असेल तर आपण एवढं तर करू शकतो. तसंच ते नाटक, एक इंदोरला नाटक माझं ते सादर झालं तर नाते आपुले, तर ते इंदोरच्या ग्रुपने केलं. तेव्हा मी त्यांना ते सांगितलं की तुम्ही हिंदी भाषिक प्रांतात राहून मराठी नाटक करता आहात आणि तो उपक्रम राबवतो आहात, तर किती मोठी गोष्ट आहे. नातेसंबंधांवर आपण आहोतच सर. हो, तर पती पत्नीचं नातं याविषयी तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की पती पत्नीचं नातं एक मित्रासारखं असलं पाहिजे. म्हणून माझ्या मोबाईलमध्ये मी बायकोचं काय नावाने सेव्ह केलेलं नाही, मी तिला सखी लिहिलं आहे. सखी लिहिलेलं आहे. तिचा कॉल आला की सखी, आणि तिने ट्यून ठेवलेली नाथा हा माझा, आणि माझी ट्यून वेगळीच आहे. तर हे जे नातं आहे ना ते सखी आणि सख्याचं असलं पाहिजे. नवरा बायको हे ठीक आहे, सामाजिक दृष्ट्या आपण ते बरोबर आहे, पण आपण जोपर्यंत चांगले मित्र होत नाही तोपर्यंत आपण खरं एकमेकांशी बोलणार नाही. आपण मग काय होतं की माझी स्पेस तुझी स्पेस असं काही नसतं. कारण काय लपवण्यासारखं असतं तुमच्या नात्यामध्ये, आणि ते जितकं ट्रान्सपरंट असेल, पारदर्शी असेल, तर ते केवळ तुमच्या दोघांचं नातं नसतं, तर 2 कुटुंब पण तशी जोडली जातात. म्हणजे माझी आई तिची आई, मग त्या मैत्रिणी होतात. माझे ती वडील तिचे वडील, तिचे भाऊ, माझं घर, तर 2 घरं जोडली जातात. आणि हे आपलं नातं, आपल्या नातातली पारदर्शकता ही मुलंही बघत असतात. मग ती मुलं उचलतात की अरे आपले आईवडील असे वागले होते, आणि ते सांगून नाही होत, ते झिरपत जातं. टीप कागदासारखं ते लहानपणापासून आईवडिलांना बघत जातात, आणि मग ते त्यांच्याही नात्यामध्ये ते तिथे भक्कम राहतात. त्यांचंही नातं चांगल्या मूल्यांवर आधारित राहतं. म्हणून मला असं वाटतं भांडणं होतंच, मतभिन्नता असते, कारण तिची प्रकृती वेगळी, तिचा स्वभाव वेगळा, माझी प्रकृती, माझा स्वभाव वेगळा. मी ज्या वातावरणात अगदी ग्रामीण भागातून आलेलो, माझ्याकडचे संस्कार, तिकडची समाजव्यवस्था, कुटुंब व्यवस्था सगळं माझ्यावरती ते चालेल. ती शहरात वाढलेली,
तिचं शिक्षण वेगळ्या शाळेत झालेलं. तर हे सगळं ते अगदी जेवणापर्यंत येतं हो. म्हणजे तुला कुठली भाजी आवडते मला, तर ती जर भाजी एकत्र खाल्ली तर तो आनंद आहे. तुझी तू भाजी खा, माझी मी खाते, मजा नाही. तिच्या आवडीचं कधीतरी खाण्यात मला मला तुझ्या ते केलं तर त्याच्यात मजा आहे. त्या खाण्यात पण तुमचं प्रेम वाढतं. म्हणजे बघा ना तुम्ही, समजा तिला एक गोष्ट आवडते आणि मला एक गोष्ट, ती दोघी जर असेल तर त्याच्यावर आमचं किमान एकमत होऊन आम्ही ती एन्जॉय करतो ना. तुझं मला नाही आवडत, तुझं असं नाही होत. कुठेतरी आपल्याला त्या एका मध्यबिंदूपर्यंत यावं लागतं. आणि फक्त बाईनीच आलं पाहिजे हा नाही, पुरुषांनी पण आपण पण आलं पाहिजे. म्हणून मगाशी म्हणालो मी की तिने जेव्हा निर्णय घेतला तेव्हा मी ते सहकार्य केलं आणि मला काही वाटत नाही. म्हणजे नातेवाईकांनी मला हसले ना, ती बायको सांगेल माझं हे ते काय काय अनुभव आले तिला, की लोकांनी विचारलं काय गं मग तुझ्या पगारात भागतं का, तुझा नवरा तर घरीच बसून असतो. मग म्हणजे असं तेही 4 लोकात लग्न समारंभात विचारलं. तर तिने ती उत्तरं दिली, तुमच्याकडे मागायला आलो का आम्ही पैसे? नाही ना, मग तोपर्यंत मार्गदर्शन नको आम्हाला. तर हे अंडरस्टँडिंग माझ्या परस्पर तिने हा उत्तर देणं, किंवा तिला मैत्रिणी विचारलं तुझ्याकडे काही स्वयंपाकवाली बाई काही गरज नाहीये, माझं मी करते. म्हणजे हे निभावून नेणं. काय ग तुला दागिना नाही घेतला, तू गेली नाहीस कुठल्या टूरला? ती म्हणायची माझ्या घरात एसी लावला माझा नवरा सोबत असलं की मला काश्मीर वाटतं. हे तिचं उत्तर आहे. हे जे नातं आहे, किंवा मला जेव्हा लोक विचारतात तर मला तू नेहमी बायकोबद्दल, मग मी नाटक माझं नाते आपले हे समर्पित केलंय तिला. अच्छा. नाते आपले नाटक. ओके. कारण बायकोला, कारण महिलाकडे कसं बघावं, कारण मी ज्या पार्श्वभूमीतनं आलो त्याच्यानंतर स्त्रीकडे कसं बघावं हे मला तिने शिकवलं. की आपण सहज कॉमेंट करतो कोणावर तरी, एखाद्या स्त्रीच्या म्हणजे पोशाखावर असेल, कुठल्याही गोष्टीवर सहज काहीतरी आपण बोलून जातो. इतकं सहज नसतं ते. त्या वेदना त्या बाईला काय भोगावं लागतं. आणि ते मी ह्या नाटकात मांडलंय नाते आपलेमध्ये, की अक्षरशः स्त्रीला एवढंही स्वातंत्र्य नाही की स्वतःचे अंतर्वस्त्र बाहेर वाळत घातले. पुरुष घालतात, स्त्री नाही घालत, ती लपू ठेवते. का बरं? आणि मग इतक्या छोट्या गोष्टींचा विचार असतो. तर त्या नाते आपलेमध्ये मी हे सगळं मांडल्याचं कारण माझी बायको आहे. तिने मला तो दृष्टिकोन दिला आणि तिने माझ्याकडे मागे लागून हे नाटक लिहून घेतलं. ती म्हणली तू सांगतोस ते खूप छान आहे, तू लिही. अगं म्हणलं किती अवघड नाटक आहे याचं, व्यक्तिचित्रण हे ते. ती म्हणली नाही तू लिही. आणि जवळपास 1-1.5 वर्ष मी ते नाटक लिहितो. त्यालाही पुरस्कार मिळाले. वा. अत्यंत प्रतिष्ठित असा तो पुरस्कार मिळाला मुंबईतला. दादरच्या कल्चरल हॉलमध्ये माटुंग्याला माझा सन्मानित केलं गेलं. आणि नाते आपले, तर नाते आपलेचा एक किस्सा सांगण्यासारखा आहे. खूप झाले, त्यातलं एक सांगतो मी. हे नाटक 51 वर्षाच्या आजीत पुण्यात. तर मी एका मित्र आहेत माझे सुधीर मोघे म्हणून, त्यांना मी ते पुस्तक भेट दिलं होतं. त्यांनी ते असं टेबलवर ठेवलं. तर त्या आजींनी, त्यांच्या सासूनी ते नाटक मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ पाहिलं आणि त्या म्हटलं की सुधीर मला हे नाटक वाचून दाखवशील का? थोडंसं बोल्ड नाटक आहे ते, कारण मी डायरेक्ट भाष्य केलंय स्त्री पुरुष संबंधांवर. तर तो म्हणाला आता जावंही पडतो. तो म्हणाला ठीक आहे, वाचून दाखवलं त्यांनी. मला हे काहीच माहिती नाही, मला हे दुसऱ्या दिवशी कळलं. सकाळी मला त्यांचा फोन आला की अरे विजय, माझ्या सासूला तुझ्याशी बोलायचं. मला कळलं. म्हटलं तुझं नाटक त्यांनी ऐकलं आणि माझ्याकडनं अगदी मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत सगळं वाचून घेतलं आणि त्यांना तुझ्याशी बोलायचं. लेखक कोण आहे म्हणे. तर मला माझा मित्र आहे विजय देशमुख, मुंबईत असतो, मी लावतो उद्या फोन. तर मी म्हटलं मी आत्ता बाहेर आहे, घरी गेलो की फोन करतो. मी घरी आलो, फोन केला. तर त्या आजी माझ्याशी जवळपास 13 ते 14 मिनिटं बोलत होत्या. आणि 5व्या मिनिटाला मी इकडे रडत होतो आणि त्या तिकडे रडत होत्या. त्या म्हणल्या की एका स्त्रीचं मन, बाईचं मन तू इतकं कसं जाणतोस, किती प्रतिभाशाली नाटक करायस तू. आणि त्या घळघळ रडायला लागल्या, त्या बोलत होत्या. त्यांनी नाटकाचं अप्रतिम विश्लेषण केलं. त्यातली पात्र, त्यातल्या घटना, त्यातली वाक्य, त्या वाक्यांचे असलेले संदर्भ इतकं सुरेख की एखाद्या समीक्षकाने करावं असं. तर मी फोन ठेवला, मी रडत होतो, मी थोडा शांत झालो आणि मी विचार केला कोण असतील ह्या 51 वर्षाच्या आजी की ह्या इतकं छान त्याचं. मला उत्सुकता. मग मी संध्याकाळी पुन्हा सुधीर मोघेंना फोन केला की अरे त्या सासू कुठे होत्या, काय करत होत्या त्या, त्यांनी इतकं नाटकावर कसं काय छान भाष्य केलं. तर त्या म्हणाल्या अरे त्या नागपूर आकाशवाणीत नोकरी करायच्या आणि त्यांनी पुरुषोत्तम दारव्हेकरांसारख्या माणसांबरोबर वगैरे कामं केली. त्या अभिनेत्री होत्या, त्यांनी नाटकं केली आणि त्या यशवंत देव, पुरुषोत्तम दारव्हेकरांबरोबर काम केलं. मला त्या दिवशी नाटक लिहिलं म्हणतं ना कृतार्थ वाटलं. माझे सगळे श्रम सार्थकी लागले. एक डॉक्टर आहेत जे गर्भपात करतात, त्या डॉक्टर आहेत, तर त्यांनी लिहिलं होतं की इतकं म्हणजे अस्वस्थ करणारं नाटक तुम्ही लिहिलं. त्यांना दिली प्रतिक्रिया त्यांनी.
आणि म्हणून मग त्या मुघेंच्या सासूने आग्रह धरला याचं किमान अभिवाचन तरी पुण्यात ठेव. आणि मग सुदर्शन हॉलला त्या नाटकाचं आम्ही अभिवाचन केलं क्या बात. आणि ते नाटक आता इंदोरच्या ग्रुपने एका सादर केलं तिकडे. आणि ते पुस्तक रूपाने ग्रंथालयासारख्या एका मान्यवर संस्थेने त्याचं प्रकाशन केलं, त्याला पुरस्कार पण मिळाला. तर हा दृष्टिकोन स्त्रीकडे बघण्याचा, आणि तो घरातली स्त्री कशी आहे, माझ्या आईने मला हे शिकवलं होतं. म्हणजे मी आणि बायको जर म्हणजे कशी असते बघा, म्हणजे एक स्त्रीने काय सासूने तिला कर असं, तर मी कधी बायकोशी भांडलो तर माझी आई मला नंतर ती बाहेर ऑफिसला गेल्यावर रागवायची, आपल्या घरात आलेली लक्ष्मी असं बोलू नये, भांडू नये, तिच्या डोळ्यात अश्रू येऊ नये, घरात बाईच्या डोळ्यात पाणी कधी येऊ नये, घरातल्या लक्ष्मीची. लक्ष्मी निघून जाते, घरामध्ये अवदासा येते आणि निगेटिव्हिटी येते. तर घरातल्या स्त्रीला कधी दुखवायचं नाही, तिला सतत हसत मूठ ठेवायचं. आज मी जो प्रयत्न करतो माझ्या सुनेला, मुलीला, बायकोला हसत मूठ ठेवण्याचा प्रयत्न करतो, की ते वाक्य मी अजूनही विसरलो नाही, की घरातली लक्ष्मी हसत राहिली पाहिजे, घरातून हसण्याचे आवाज आले पाहिजे. सर तुमचे एखाद्या नाटकामधले किस्से आहेत का फनी? नाटकाचे म्हणजे गमतीशीर दोन फारच गमतीशीर आहेत, अजून तसे खूप आहेत, म्हणजे जे मी पाहुणे कलाकारमध्ये सांगत राहतो. दोन किस्से असे आहेत की मी गावाकडे नाटक करत होतो. तर गावाकडे घोंगडी माहिती असेल तुम्हाला, घोंगडी असते, तुमच्या पिढीला माहिती नाही. नाही. ती माझे आजोबा, मेंढीच्या केसापासून तयार करतात, ती घोंगडं अंगावर टाकतात सगळे. तर तेव्हा कसं ज्यूटची होतं, असते ना ती. नाही मेंढीच्या केसापासून तयार करतात अच्छा. घोंगडी, त्याला घोंगडी म्हणतात. हा, हा. तर ती घोंगडी गावाकडे असायची ना आम्हाला अंतरायला. तर माझे भस्मारे म्हणून गुरुजी होते आणि आमच्या गावात सोंग होती. आणि मग मला त्यांनी सांगितलं, विजू तू काय करायचं, एक आसूड असतो, तो पोळ्याचे दिवस असतात तेव्हा तो आसूड असायचा बघ तयार घ्यायचं, ते आसूड घ्यायचं आणि तुम्हाला मारायचंच. मग ते काय अभंग सादर करणार, अग अवग ग ग ग ग ग विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, ते म्हणणार, मी म्हणायचं नाही चावला आणि मारायचं. असं ते प्रसंग होता. त्यांनी नेमकं आमचं सुरू झालं तो प्रसंग, आणि त्यांनी काय केलं, घोंगडी कोणाची पाहिजे म्हणून पटकनी जो शेतातनं माणूस आला त्याची घोंगडी घेतली आणि त्याच्यात ॲक्च्युअल विंचू होता. हो. आणि तो त्यांना चावला. आणि मी ते म्हणतात, अरे अरे मला विंचू, ते खरंच करतात, मला विंचू चावला, आणि मी नाही चावला, नाही चावला आणि मारतोय. त्यांनी मला आतमध्ये नेलं, ग्रामपंचायतमध्ये नाटक होतं, मारलं 2 मुस्कडत, अरे 2 शिव्या हसडल्या, अरे म्हणे मला चावला नव्हतं, विंचू काढला, त्यांचं ते विष उतरवते सगळा प्रकार. हा घडलेला प्रसंग. आणि पण मला सांगितलं विंचू चावला, नाही चावला, आणि मी मारतोय त्यांना आसुडाने, आणि त्यांची ओरिजिनल ऍक्टिंग चालू. तुम्ही फिल्म वरती हो. पण काम केलेलं आहे, तुमच्या फिल्म पण रिलीज हो. झालेल्या आहेत. दिग्दर्शक म्हणून तुम्ही. मी संजय सुरकारांबरोबर 4-5 फिल्म्स केल्या. राजू पाटील बरोबर पांगिरा, विश्वास पाटलांच्या कादंबरीवर त्याला असोसिएट म्हणून होतो. इकडे सुरकारांबरोबर 4-5 फिल्म्स केल्या. मी सिरियल पण केल्या. तर दिग्दर्शक म्हणून काम केलं. आणि आत्ता लेटेस्टमध्ये मकरंद अनासपुरीने स्वतः दिग्दर्शित केलेली फिल्म राजकारण गेलं मिशीत, त्याच्यात त्यांनी मला मेन व्हिलन दिला, कारण त्यांनी माझं काम तिथे औरंगाबादला पाहिलेलं. मी पुन्हा फोन केला, म्हटलं अरे मकर, मला काय वाटलं एखादा सीन असेल, 2 सीन. मग मी पाहिलं, स्क्रिप्ट पाठवलं होतं, म्हटलं 22 सीन आहेत, मला अख्खा विलन आहे मी. तर म्हटलं अरे मकरंद तू बरा आहेस ना, म्हणजे तर म्हणलं बिजा मला माहिती तुझ्यात काय आहे ते, तो करशील. आणि त्याने अक्षरशः हे सगळं क्रेडिट त्याचं आहे. आणि तो चित्रपट पाहून मला दुसरा चित्रपट मिळाला, तिसरा चित्रपट मिळाला, आणि 3 चित्रपटांमध्ये मी आता कंप्लीट केलेले आहेत, अभिनयाचे सुद्धा. तर कामातनं काम मिळालं, त्यामुळे वाटलं की चल आपण त्या ट्रॅकवर बरोबर आहोत. तर आज हा अगदी युनिक असा आपण पॉडकास्ट केलेला आहे, आणि आपण तुमच्या घरी बसून, आणि तुमचे आम्हाला इतके सगळे पारितोषिकं त्याच्या निमित्ताने पाहायला मिळाले, आणि हा पॉडकास्टही करता आला. आपण खूप गोष्टी बोललो आहोत ह्या सेटवर किंवा या पॉडकास्टच्या निमित्ताने, आणि तुम्ही फॅमिली व्हॅल्यूज बद्दल खूप भरभरून बोललेले आहात. तर आपण इन्व्हाइट करूया का तुमच्या फॅमिलीला? हो. जसं मी म्हटलंय, हा आजचा अगदी युनिक पॉडकास्ट आहे. या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण विजय कुमार सरांच्या फॅमिलीलाही भेटणार आहोत, आणि ते इथे आहेतच. चला तर मग आपण त्यांच्या मुलालाच विचारूया, तुझ्या काय प्रतिक्रिया आहेत तुझ्या बाबांबद्दल आणि या पॉडकास्टबद्दल? मी पहिली गोष्ट तर हा पॉडकास्ट खूप युनिक उपक्रम आहे. मला असं वाटतं की सगळ्या फॅमिलीला त्या माणसाचा पर्स्पेक्टिव्ह तर सगळेच जण घेतात, आणि बरेच पॉडकास्ट असे आहेत, पण त्यांच्या मागची जो परिवार आहे, त्यांची जी फॅमिली आहे, तर त्यांचा काय अनुभव आहे, कारण त्या माणसाच्या प्रवासात ते पण त्याच्याच बरोबर प्रवास करत असतात. आणि बाबांबद्दल तर मी म्हणेन की सगळ्यात मोठी मला शिकवण जी त्यांनी त्यांच्या आचरणातूनच दिलेली आहे, तर ती आहे की त्यांची जी मूल्य आहेत, त्यांची जी तत्त्व आहेत, व्हॅल्यू सिस्टम आपण जे म्हणतो, तर
ती त्यांच्या पूर्ण ह्या प्रवासातून मी टिपलेली आहे. म्हणजे माझ्यासाठी अ, तो एक आधारस्तंभासारखा एक माझा रेफरन्स पॉइंट असतो नेहमी. कोणताही मी निर्णय घेत असताना, आज मी कॉर्पोरेटमध्ये काम करत असताना बरेच वेगवेगळ्या इन्फ्लुएन्सेस असतात. खूप गोष्टी लोक करत असतात. बऱ्याच काय म्हणतात ते, बऱ्याच गोष्टींना बळी पण पडत असतात. प्रलोभन. पण त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता जेव्हा माझ्या आजूबाजूला मी हे सगळं बघतो, तर तेव्हा मी फक्त बाबांकडे बघतो, कारण त्यांच्याही क्षेत्रात अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या इझिली ते करू शकत होते. पण त्यांनी ते केलं नाही, कारण त्यांची ती तत्व होती. त्यांनी त्यांच्या आई-वडिलांना दिलेलं एक वचन होतं आणि ती वचनबद्धता किंवा तो जेव्हा आपल्याला ते प्रलोभन येतं, तेव्हा आपण निवडलेल्या मार्गापासून ढळत नाही. आणि हे प्रत्येक क्षणाला, भलेही त्यांना त्यावेळेस त्याचं नुकसान झालेलं असेल, तोटा झालेला असेल, पण माझ्या तत्वांशी मी तडजोड करणार नाही. हे त्यांनी आम्हाला सांगितलं नाही, पण ते दाखवलं. आणि मला असं वाटतं की तीच सगळ्यात मोठी शिकवण माझ्यासाठी आहे. आणि हा प्रवास म्हणजे त्यांना जे काही यश मिळालेलं आहे, हे आहेच आणि ते मोठंच आहे. पण मला वाटतं की सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की ते यश त्यांनी कसं मिळवलंय. आउटकम हा महत्त्वाचा नसतो. ती प्रोसेस जी आहे ती महत्त्वाची आहे आणि त्या प्रोसेस चं इन्स्पिरेशन म्हणेन की ते मला आहे. व्हेरी नाईस. ॲक्च्युली बाबांबद्दल प्रतिक्रिया मांडत असताना बाबांच्या डोळ्यात अश्रू आले. ही एक हे मुलं कधी सांगत नाहीत आपल्याला, पण Correct. त्यांच्या ह्या अशा कधीतरी व्यक्त होण्यातून आपल्याला कळत असतात आणि ही पावती आहे. खरं तर मिसेस आहेत सरांच्या. ती त्यांच्या फक्त पत्नी नाही आहेत, तर ती त्यांची मैत्रीण आहे. तर सखी आहे. सखी आहे. तर सखीला विचारूया, तुम्हाला कसं वाटतंय? अं, जसं आत्ता तुम्ही म्हणालात की मी पत्नी नाही, फक्त मी सखी आहे. सखी हा शब्दाची एक अजून गंमत अशी आहे की ती मैत्रिणीपेक्षा काहीतरी जास्ती असते आणि पत्नीपेक्षा थोडीशी कमी असते. ती मधली जी एक थिन लाईन असते की ज्याच्यामध्ये एक मोकळेपणाही असतो, एक हक्कही असतो, प्रेमाचा अधिकार असतो. हे सगळंच आहे त्याच्यामध्ये. आणि जेव्हा आम्ही सुरुवातीला नाटकाच्या निमित्तानेच भेटलो, त्याच वेळेस माझ्या लक्षात आलं की हा माणूस ना हा वेडा आहे. वेडा म्हणजे एखादी गोष्ट ठरवली की त्यासाठी ना इतर काहीही दुसरं सुचत नाही. त्यांनी जेव्हा एखादी गोष्ट हातात घेतलेली असते तेव्हा, जेव्हा तो एखादी कलाकृती करत असतो, तर तेव्हा तर म्हणजे जे त्याला ओळखत नाहीत त्यांना असं वाटेल की हा काय माणूस, हा दिवस-रात्र त्याच विचारांमध्ये असतो आणि हे. पण एक आहे की त्यामुळे ना आम्ही सगळेच जण म्हणजे मला तर मी त्या क्षेत्रात पूर्वी होते त्यामुळे मला माहितीच आहे ही प्रोसेस. पण मुलांना सुद्धा ना ते माहिती झालं होतं की मुलं कधीही त्या काळात त्याला डिस्टर्ब करत नाहीत. पण जेव्हा तो त्या कलाकृतीतनं बाहेर येतो तेव्हा तो मुलांचा बाबाही असतो. आणि म्हणजे अशी गोष्ट आहे, गमतीची गोष्ट आहे की कधीतरी हा शूटिंगला कुठे गेला असेल किंवा बाहेर गेला असेल आणि मी जर भाजी आणायला गेले, तर आमचा भाजीवाला मला विचारतो, "क्यों? आज भाईसाहब नहीं है क्या?" आणि मला भाज्यांचे भाव पण माहिती नाही, आजही नाहीत. म्हणजे खरं तर एवढं सगळं लिखाण करून, एवढं या क्षेत्रामध्ये काम करून, ज्याला पूर्ण डेडिकेशन द्यावं लागतं, एवढं सगळं करूनही एकदा मी प्रमोशन घेतल्यानंतर की आता हिला घराकडे लक्ष द्यायला वेळ मिळणार नाही, हे जाणून घेऊन हे सगळं सांभाळणं हे खरंच सोपं नाही आहे. म्हणजे जसं मी हे माझ्या जवळच्या लोकांना हे माहिती आहे, मी त्यांच्याजवळ नेहमी बोलते की एका बाईनी घरात बसणं, घरातली कामं करणं, याला समाज खूप सहज स्वीकारतो. पण तेच एका पुरुषाने केलं तर त्याला खूप वेगळ्या नजरेतून बघितल्या जातं किंवा काय काही काम नाही वाटतं, अशा कॉमेंट्सपर्यंत ते जातं. पण त्यातलं जे प्रेम आहे त्यामुळे उलट माझा त्याच्याबद्दलचा आदर होताच तो अजून वाढला आणि आय व्हॅल्यू हिम मच मोर. म्हणजे ह्यासाठी काही दुसरे शब्दच नाही आहेत. आणि मला असं वाटतं तेच संस्कार आमच्या मुलांवर पण झालेत. आजही तो माझा मुलगा पण आता कंपनीतनं कितीही उशिरा आला, थकून आला, तरीही तो आमच्या सुनबाई काहीतरी करत असतात किचनमध्ये, तो जातो थोडी मदत करायला. म्हणजे हे मदत करणं तिने मागितलेली नसते किंवा काही नाही,
पण हे जे जाणून घेणं आहे हे हे त्याच्यामधली खूप मोठी क्वालिटी आहे आणि हे माणूसपणाचं लक्षण आहे. आणि जसं परीक्षित म्हणाला की आम्ही त्याच्याकडनं खूप अशा गोष्टी शिकत जातो, तर तसं तो जेव्हा IIM तर्फे तो फ्रान्समध्ये गेला होता शिकायला 3 महिन्यासाठी, त्यांनी तिथून येताना ते कुठून आणलं होतं वुडन सोनं? व्हेनिसहून त्यांनी घड्याळ आणलं. त्यांनी स्वतःसाठी काही घेतलं नाही, त्यांनी बाबांसाठी घड्याळ आणलं आणि त्यांनी त्याच्यावर इतकी सुंदर नोट लिहिली होती, ट्राईंग टू रिटर्न द प्रेशियस गिफ्ट दॅट यू हॅव गिवन मी, टाईम. म्हणजे आज जेव्हा आईवडील म्हणतात की आम्हाला वेळ नाही मुलांकडे लक्ष द्यायला, ही समस्या आहे. त्या काळात इतकं बिझी राहून, इतकं लिखाण करून, इतके अनेक प्रोजेक्ट्सवर काम करूनही आपल्याला वेळ देता येतो, हे त्यांनी त्याच्या उदाहरणातून दाखवले. आणि त्यामुळे खरं तर जे ह्या घराचा डोलारा उभा राहिलेला आहे त्यामध्ये त्याचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे कलाक्षेत्रात तर आहेच आणि कुठल्याही प्रलोभनांना बळी न पडता त्याचे प्रसंगी त्याची किंमत चुकवूनही त्यांनी हे जे केलेलं आहे, वी आर प्राऊड ऑफ हिम. क्या बात. तू काय म्हणशील? बाबाबद्दल म्हणजे मी आम्ही जेव्हा मुंबईत शिफ्ट झालो तेव्हा दॅट वॉज द टाईम जेव्हा बाबांनी ठरवलं की नाही मुलांकडे पण लक्ष दिलं पाहिजे. सो बेसिकली मला सिनियर KG ज्युनियर KG शाळेत नेण्यापासनं ते MBBSच्या फर्स्ट इयरपासनं जेव्हा मी घराबाहेर नाही पडले तोपर्यंत बाबाच नेहमी माझ्याबरोबर असायचा. सो कुठेही एक्झाम असो किंवा हे, आणि माझ्याकडनं म्हणजे दादू तर पहिल्यापासून टॉपर वगैरे असायचा, माझ्याकडनं अभ्यास करून घेणं आय थिंक हे त्याचं सगळ्यात मोठं स्किल होतं. आणि आय थिंक ते सक्सेसफुल झालं. तर त्याला बेसिकली ही इज व्हेरी गुड विथ पीपल आणि त्यामुळे मला कसं ग्रो करायचं, दादूला कसं करायचं, बाकी सगळ्यांना कसं करायचं, सो ते त्यांनी खूप छान सांभाळलं. त्यामुळे तो इन ऑल वॉक्स ऑफ हिज लाईफ एक बाबा म्हणून, एक नवरा म्हणून, बाकी प्रोफेशनली सुद्धा तो नाती फार छान सांभाळतो. आणि म्हणजे आम्ही कधी कधी कमी पडतो की 2 महिने फोन नाही केला आजीला, हे ते, पण आमच्या सगळ्यांच्या वतीने तो ते खूप छान सांभाळतो. माझ्या आईला माझ्यापेक्षा तो फोन करतो की अरे बऱ्याच दिवसात फोन नाही केला, आणि तो मला सांभाळून घेतो. आई कधीतरी चिडते काय मिळाला का वेळ, पण तो वेळ त्यांनी आठवण करून दिलेली असते तेव्हा मिळालेलं असतं. हे खरं आहे की नाती सांभाळण्यात तो खरंच, आणि तो वेळ काढतो लोकांसाठी. वेळ आपल्याकडे असतो नसतो हा एक खरं तर बहाणा आहे. वेळ काढावा लागतो आपल्या नात्यांसाठी आणि तो वेळ काढतो. तर सुनबाईंबद्दलही आपण खूप कौतुक ऐकलं. त्या सुनबाई आपल्यासोबत आहेत आता. हॅलो, काय वाटतं? सासरे इतकं बोलतात भरभरून तुझ्याबद्दल, तू काय सांगशील? सो एका हॅपी फॅमिलीचं रहस्य असतं की त्या कुटुंबामध्ये किती जास्ती संवाद आहे, आणि आमच्या फॅमिलीमध्ये आय थिंक तो संवादच खूप महत्त्वाचा घटक आहे. आणि ह्याचं खूप मोठं क्रेडिट मी बाबांना देईन, कारण बाबांसमोर मनमोकळेपणाने बोलणं, त्यांच्यासमोर व्यक्त करणं खूप सहज सोपं होतं, कारण ते खूप चांगल्या पद्धतीने पहिली गोष्ट आमचं ऐकून घेतात. कधी काही चुकत असेल तर ते आम्हाला सांगतात की हे असं नको तसं करूया, आणि त्यांचे सजेशन्स खूप मॅटर करतात आमच्यासाठी. आम्हाला त्यांचे मार्गदर्शनपर जे शब्द असतात ते खूप पुढे घेऊन जातात. आणि ते कधी कधी असं म्हणजे असतं ना की आपण चुकत असतो, पण ते कधी आम्हाला कठोरपणे सांगत नाहीत. त्यांच्या शब्दात ती गोडी असते आणि त्यात त्यांच्या अनुभवाचे शब्द असतात. आणि त्यांना त्यांच्या जीवनाच्या टप्प्यावर, वेगवेगळ्या टप्प्यावर जे काही अनुभव आलेत, जी काही माणसं भेटली आहेत, त्या सगळ्या अनुभवातून त्यांचं जे सांगणं असतं ते आम्हाला खूप पुढे घेऊन जातं. आणि त्यामुळे ते आमचा खूप मोठा आधारस्तंभ आहेत. आणि ही इज अवर गायडिंग लाईट आय वुड से. आणि आमच्या घराचा आनंद आहेत. म्हणजे छोटी छोटी गोष्ट आम्ही खूप मोठ्या मोठ्या आनंदाने सेलिब्रेट करतो, कारण सगळ्यांनाच तो आनंद सेलिब्रेट करणं, ती गोष्ट 4-4 आनंद देते. त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो आणि बाबा इज अवर सपोर्ट सिस्टम.
सुनबाईंच्या ओठून हे वाक्य ऐकणं हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे सर. सगळ्या कुटुंबासाठी खरं तर असेच आनंदी राहा आणि अशा पद्धतीचा वारसा तुम्ही पुढे असाच सुरू ठेवा आणि अनेकांना प्रोत्साहित करत राहा. कारण हल्ली एकत्र कुटुंब पद्धती आणि तीही एवढ्या चांगल्या पद्धतीने गुण्यागोविंदाने राहते याचं उत्तम उदाहरण तुम्ही सगळ्यांनी मिळून इथे सादर केलेलं आहे. थँक्यू. तुमच्यासाठी बाबा एक टोकन ऑफ लव्ह आम्ही आणलेलं आहे स्टील द टी विथ सरतापेज कडून. तर थँक्यू सो मच, तुम्ही सगळ्यांनी इतका वेळ काढलात आणि खूप सुंदर चहा आणि कॉफी आम्हाला मिळालेली आहे आईंच्या हातची. आणि येस, थँक्यू सो मच.